आपण पाहत आहात कायदा न्यूज. कायदा न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. सीना नदीला पूर, आवाटी गावात पाणी. दिनांक 15 रोजी रात्री मुसळधार पाऊस पडल्याने सीना कोळेगाव धरणाचे दरवाजे उघडल्याने पाण्याची आवक वाढते आहे. सीना नदीला पूर आलेला आहे. पुराचे पाणी आवाटी गावात शिरलं आहे. येथील काही कुटुंब अस्ताव्यस्त झालेली आहेत. मागील 24 तासात नगर जिल्ह्यात तालुक्यात सर्वाधिक 164.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे सीना नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने आवाट, करमाळा, परंडा मार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. करमाळा तालुक्यातील आणि परंडा हद्दीतील सीना नदीला तसेच एका नाल्याला पूर आल्याने परंडा करमाळा मार्गही बंद करण्याची वेळ येऊ शकते, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. गडचिरोलीसह अन्य तालुक्यांमध्ये काल रात्री आणि आज सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली असून दिवसभर हवामान ढगाळ आहे. मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आवाटी गावातील पाण्यात घरे गेलेल्यांची काही नावे खालीलप्रमाणे: पारधी वस्ती सबस्टेशन स्मशानभूमी प्रकाश बंकट खताळ यांचे घर पाण्याखाली, रामचंद्र गोविंद शिंदे यांचे घर पाण्याखाली आणि पूर्ण ऊसाचे क्षेत्र पाण्यात वाहून गेले. श्रीहरी सुंदर हराळी यांचे घर पाण्याखाली गेलेलं आहे. शेख बाबा नामदेव खांडेकर यांचे घर पाण्याखाली, जगन्नाथ सुंदर हराळी अधिक चंद्रकांत सुळ यांचे घर पाण्याखाली, भाऊसाहेब निर्मल तांबे यांचे घर पाण्याखाली, मोहम्मद खान यांचे घर पाण्याखाली, अफसर महमूद खान सम्मत खान यांच्या घरात पाणी, विजय शिंदे विजय थोरात यांच्या घरात पाणी, महादेव खताळ विश्वनाथ शिंदे यांचे घर पाण्याखाली. जिल्हा परिषद शाळा आवटी आणि उर्दू शाळा आवटी दोन्ही शाळा पाण्यात गेलेल्या आहेत. कायदा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी रावसाहेब गायकवाड, प्रतिनिधी. हे आवाटीचा पूल, आवाटी आवाटी ग्रामपंचायत सीना कोळेगाव डॅम या बाजूला आहे. या बाजूला सीना कोळेगाव डॅम, त्यांचे 17-18 दरवाजे सोडलेले आहेत. आता त्याच्यामुळे पाण्याचा वेग आहे, विसर्ग जास्त भरपूर होत आहे. आणि ह्या बाजूला पारधी वस्ती, या बाजूला पारधी वस्ती आहे. पारधी वस्ती पाण्यामध्ये गेलेली आहे. सबस्टेशन, स्मशानभूमी, अशा भरपूर वस्ती आहेत. सध्या लोकांना इथं राहण्याची पाण्यामध्ये त्यांचं अशा परिस्थितीमध्ये तिथं राहण्याची योग्य काहीच त्यांना राहिलं नाही. हे पाण्याचा वेग अजून पाणी वाढत आहे. पाणी भरपूर वेगाने वाढत आहे. सुद्धा आपले बाजूला उभा राहण्याचे करायला पाहिजे. का तर वेग भरपूर असल्यामुळं काही दुर्घटना घडू शकते. माणसांनी त्याची सावधगिरी बाळगावी. आणि ही शोभेची वस्तू नाही अशी, म्हणजे आपला जीव धोक्यात घालून उभा राहणं चुकीचं आहे. समजा विनंती आहे असे काय काढत दिसू नका. कायदा न्यूजमध्ये रावसाहेब गायकवाड.